तर सर्व महाराष्ट्रातील बंजारा बांधव आणि जे आपले यूट्यूबवरचे जे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व बंजारा समाजातील युवक पिढी यांना सांगायची एकच सांगतो की जो कालचा आपला मोर्चा बंजारा समाजाचा उपस्थित झालेला आहे मुंबईमध्ये, या बंजारा समाजाच्या मोर्चाला खूप सारे बंजारा बांधव त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या समाजाचा उद्देश आणि या मोर्चाचा उद्देश म्हणजे बंजारा समाजाचा जो आरक्षण याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात तिथे निर्माण करण्यात आलेला आहे। जोपर्यंत बंजारा समाजाला तिथं आरक्षण भेटणार नाही यासाठी हा मोर्चा तिथे उपस्थित करण्यात आलेला आहे आणि ठरवण्यात आलेला आहे। कालच्या मोर्चाला काही बंजारा समाजाचे व्यक्तिमत्व, जो युवा पिढी आणि खूप सारे तरुण लोकांचं पण तिथे संभाषण आणि एकत्र येणे हे निर्माण झालेलं आहे। आणि हा मोर्चा जोपर्यंत तिथं हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला जो एस टीचा जो आपला जे आरक्षणचा मुद्दा आहे तो तिथं त्यांना भेटावा एस टीचा, तर म्हणून त्यांनी तिथं उपोषण निर्माण करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत मुंबईला उपस्थित नाही होणार तोपर्यंत त्यांची अशी भावना होती बंजारा समाजाची व्यक्तिमत्वांची की आपल्याला आरक्षण भेटणार नाही। त्याच्यासाठी त्या बंजारा समाजाने तिथं आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे। या ठिकाणी बंजारा बांधवांनी सर्वांनी तिथे येऊन उपस्थित राहावे ही त्यांची सगळ्यांची नम्र विनंती आणि महाराष्ट्रातील बांधवांची सगळ्यांनाच एकच कळवण्यात येते की त्या ठिकाणी समाजाच्या हिताचे कार्य आहे। एकटे तिथं बसलेले जे कोणी उपोषणकर्ते आहे, जो रवी राठोड जो आहे ना, तिथं त्यांनी काही एकट्यासाठी तर स्वतःच्या घरासाठी त्यांनी उद्देश म्हणून तिथं काही एकट्याने बसलेला नाही, तर सर्व बांधव बंजारा समाजाचा तो सर्वांचाच महत्त्वासाठी ते आरक्षणाचा मुद्दा तिथे उचलण्यात आलेला आहे। सर्वांनी एकत्र यावे आणि त्या ठिकाणी उपोषणकर्त्याला सहभागी व्हावे, आपला थोडासा तरी वाटा त्या ठिकाणी आपण ठेवावे। म्हणून या व्हिडिओचा उद्देश असाच आहे की बंजारा समाजाने सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जो आपला समाजाचा जो हिताची गोष्ट आहे, जी काय मागायची मागणी आहे त्या ठिकाणी तुमची पूर्ण होऊ शकते, अन्यथा तुमची माहिती पूर्ण होणार नाही। त्या ठिकाणी एकत्र आल्यावर ज्या ठिकाणी मराठा बांधवांनी त्या ठिकाणी उपोषण केले होते तसाच उपोषण तुमचा जर तिथं पब्लिक जास्त दिसली तर इतर समाजावरती आणि आपले जो सरकार आहे महाराष्ट्र सरकार यांच्यावर सुद्धा तो भार म्हणून निर्माण होऊ शकते। याच्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या आंदोलनात सहभागी व्हावं हीच नम्र विनंती तुम्हाला करू इच्छितो। आणि या मोर्चाचा उद्देश असा आहे की बंजारा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, जो हैदराबाद गॅजेट अनुसार 1952च्या GR अनुसार तो आपला उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसते एस टीमध्ये, तर या उद्देशाला पूर्ण व्हावे, सहभागी व्हावे, एस टीमध्ये आपल्याला परिवर्तन करावे यासाठी बंजारा समाजात आतुरतेने त्या ठिकाणी मोर्चा निर्माण करण्यात आलेला आहे। फक्त युवा पिढीला एकच सांगायचं आहे की जो आपण सिगरेट जुगार हे खेळतो त्यापेक्षा त्या ठिकाणी आपली बलिदान बी गेली तरी काही हरकत नाही, कारण की तो हिताचा मुद्दा या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे। फक्त तुमचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जो बंजारा समाज आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे। कोणी घरी न राहता त्या ठिकाणी उपस्थित राहणे सर्वांनाच आतुरतेने महत्त्वाचे आहे, कारण की पुढच्या पिढीसाठी तो आरक्षण खूप महत्त्वाचं आहे। कारण की तुमची जी पिढी निघलेली आहे आता जे म्हातारे लोक जे त्यांची जे गेली बाबा, पण आता पुढच्या समोरचे येणाऱ्याची ते कसं होणार हे तुम्हाला दिसत असेल। कारण की जो एस टी समाजामध्ये सर्व काही बांधव, आदिवासी बांधव, इतर समाज आहे त्यांना तो आरक्षणाचा लाभ भेटतो, कारण त्यांचा तिथं उल्लेख आहे म्हणून त्यांना डॉक्टर BR आंबेडकरांनुसार त्यांना तिथं भेटलेल्या संविधानामध्ये आहे अनुसार, तर म्हणून त्यांना सुद्धा भेटू शकते तर आपल्यालाही भेटू शकते। कारण की आपली बोलीभाषा, आपली वेशभूषा, आपली पेनाव, आपली जो संस्कृती आहे
जो सगळ्यांनी वेगळी आहे याच्यासाठी आपल्याला आपणच सर्वात मोठे आदिवासी असे म्हणून घोषित केलं तरी चालते, कारण की सर्वात डिफरंट आपलीच वेशभूषा, पेनाव, बोली, संस्कृती आणि आपणच खेड्यापाड्यात राहणारे लोक, सळी खाणारे लोक बंजारा समाजात आहे. बकरीची जी आत्तारपोटी खाऊन खाणारे लोक अशा समाजाला आदिवासी घोषित करणार नाही तर कोणाला करणार? सर्वात मोठा ग्रुप तेच आहे. तर राज्य सरकारने या जो निर्माण झालेला मोर्चा मुंबईमध्ये सादर करण्यात आलेला आहे त्याला आपुलकीनं बरोबर न्याय मिळावी याची अशीच अपेक्षा तुम्हाला बाळगतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगायचं आहे की या ठिकाणी इतर जो आदिवासी बांधव आहे, इतर उपोषणकर्ते आहे, OBCचे, SCचे, STचे, यांनी काहीही आपली जे गैरसमज बाळगू नये, कारण की तुमचा आरक्षणाचा जो काही राहिलेला मुद्दा आहे तुम्ही तिथं स्टॉप करावे. कारण जे तुम्ही उचललेला जे तुमचा हिस्सामधून बंजारा समाज घेणार अशी तुमची भावना आहे, असं काहीच होणार नाही. कारण की राज्यघटनेत असं लिहिलेलं आहे की जेवढे टाईम आपल्याला ते दिलेलं आहे 2030पर्यंत तुमचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे 98वी घटना दुरुस्तीनुसार वाढवण्यात आलेला आहे. कारण की परमनंट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही अशी तुम्हाला तुम्ही वाचले नसेल तर पहिले जाऊन वाचावे, नंतर येऊन इकडं बोलावे. कमेंटमध्ये करू शकता, काही बी करा तुम्ही. पण आरक्षणाचा मुद्दा ST, SC, OBC कोणालाही परमनंट असं दिलेलं लिहून नाही तिथं, कारण की काही ठराविक वेळेपुरता तिथं संविधानामध्ये दिलेलं आहे. कारण की जे दलित समाज आहे त्यांचा विकास व्हावा यासाठी डॉक्टर BR आंबेडकरनी त्या संविधानात ST, SC आणि OBC यामध्ये तुम्हाला उल्लेख करण्यात आलेला आहे. सर्वांनी अशी नोंद घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला काय परमनंट आरक्षण काय दिलेलं नाही भाऊ, परमनंट आरक्षण दिलेले नाही. फक्त आरक्षण म्हणजे जो पहिले दलित व्यक्ती होते, तो आदिवासी बांधव, तो खेड्यापाड्यात राहायचा, त्यांना समोर कसं आणावं, ते पण सुशिक्षित कसे व्हावे, त्यांच्यापर्यंत योजना कशी पोहोचावी, त्यांची मुलं बाळं कशी शिकावं याच्यासाठी डॉक्टर BR आंबेडकरने या संविधानामध्ये गोरगरीब व्यक्तींचा समावेश व्हावे यासाठी तुमचा आणि आमचा तिथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तर तुम्ही अशी बाळगू नका की बा आम्ही परमनंटच आहे, आम्हाला आरक्षण, असं काही नाही भाऊ. तुम्ही हिसाबानं राहा आणि आम्ही बी हिसाबानं राहतो. सर्वांचा जो आरक्षणाचा मुद्दा जो गोरगरीब दलित आहे, महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या अनुसार आरक्षण देता येऊ शकते आणि आरक्षण घेता पण येऊ शकते. अशी काहीच दुविधा तुमच्या हातात नाही आणि आमच्याही हातात नाही. फक्त सांगायचा मुद्दा आहे की आरक्षण परमनंट कोणाला नाही भाऊ. फक्त तुम्ही एक बार राज्यघटना वाचा डॉक्टर BR आंबेडकरची, नंतर इकडे येऊन आम्हाला सांगा. या व्हिडिओचा उद्देश असाच आहे की इतर जो समाजाचे व्यक्तिमत्व आहे, जो आमच्या समाजाला आळा बसणार आहे बंजारा समाजामुळे, असं काही होणार नाही भाऊ. फक्त तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुमचा जो आरक्षण आहे तुम्हालाच राहणार, जेवढे वर्ष आहे तेवढे वर्ष. नंतर ते घटना दुरुस्ती काही दिवसांनी तुमचं आरक्षण जाऊ शकते, नाही जाऊ शकते, हे केंद्र आणि राज्य सरकार ठरवू शकते. आपल्या हातात नाही, तुमच्याही हातात नाही. डॉक्टर BR आंबेडकरने परमनंट दिलेला नाही. जाऊन वाचा संविधान, नंतर मला सांगा. तर याच्या व्हिडिओमधून कोणी बी गैरसमज बाळगू नये असं काय म्हणतो. तुम्ही वाचली नाही, तुम्हाला माहीत नाही भाऊ. तर कोणत्याही इतर समाजाने या मोर्चाला विरोध करू नये, कारण की बंजारा समाज त्यांच्या हिस्सामधला जो काही आरक्षण भेटणार आहे त्याच्यासाठी तिथं उपोषण करत आहे. एवढीच म्हणून तुम्हाला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.